गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरपासून आपण ह्युमन ब्रेन शिकायला सुरुवात केलेली आहे. ह्युमन ब्रेनचा काही पार्ट मी मागच्या लेक्चरला तुम्हाला शिकवला. आज मी तोच पार्ट पुढे कंटिन्यू करतोय. हे पहा, पुढे जाण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. आपण मागच्या वेळेला काय शिकलो की ह्युमन ब्रेनचे पार्ट्स आहेत वेगवेगळे. 3 पार्टमध्ये ह्युमन ब्रेनला मेनली आपण डिव्हाइड करतो. त्यापैकी एक आहे फोर ब्रेन, मिड ब्रेन दुसरा, आणि तिसरा आहे हँड ब्रेन. म्हणजेच फोर ब्रेनला आपण प्रोसेन्सेफॅलॉन म्हणतो, मिड ब्रेनला मेसेन्सेफॅलॉन म्हणतो आणि हँड ब्रेनला रोम्बेनसेफॅलॉन असं म्हणतो. बरोबर आहे. पुन्हा आपण मागच्या वेळेला ही स्लाइड मी दाखवली होती तुम्हाला. तुम्ही पाहिलं की फोर ब्रेनमध्ये 3 पार्ट असतात. त्यापैकी एक ऑल फॅक्टरी लोब्स, ज्यांना आपण रायनेनसेफॅलॉन म्हणतो. व्हेंट्रल साईडला एक पेयर दिसते, आपण शिकलो, आणि स्मेल सेन्सेशन रेग्युलेट करते. आता ह्याच्यापेक्षा जास्त ह्याच्याबद्दल नाही डिस्कस करत. दुसरा पार्ट आहे, त्याला आपण सेरेब्रम किंवा टेलेनसेफॅलॉन म्हणतो. यालाच ग्रेटर ब्रेन असं पण म्हटलं जातं, मोठा मेंदू. आणि याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण मागच्या वेळेला शिकलो. लार्जेस्ट पार्ट आहे, 85% पार्ट ब्रेनचा ह्याच्यापासून बनलेला असतो. आणि मग 2 हेमिस्फिअर तयार झाले, कॉर्पस कॉलोझमनं जोडले. आपण शिकलो सेरेब्रल कॉर्टेक्स काय, मेडुला काय, गायरी सेल्सी वगैरे. या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपण सेरेब्रमच्या बाबतीत मागच्या लेक्चरला डिस्कस केलेल्या आहेत. सर्वांनी ते लेक्चर अटेंड केलेलं असेल आणि तुम्हाला ते समजून घेता आलं असेल. बरोबर आहे. या फोर ब्रेनचा तिसरा पार्ट असतो आणि तो तिसरा पार्ट आहे तो म्हणजे डायन्सेफॅलॉन. बरोबर आहे. मागचं जे लेक्चर घेतलं त्या लेक्चरमध्ये मी फक्त फोर ब्रेनचे सेरेब्रम आणि ऑल्फॅक्टरी लोब्स हे 2 पार्ट शिकवले. बरोबर आहे. आणि डायन्सेफॅलॉन पासून पुढचा जो ब्रेनचा पार्ट आहे तो राहिलेला आहे. म्हणजे डायन्सेफॅलॉन हा फोर ब्रेनचाच पार्ट आहे. त्याच्या पुढं आपल्याला नंतर शिकायचंय मिड ब्रेन किंवा मेसेन्सेफॅलॉन. त्याच्यातले पार्ट कॉर्पोरा क्वाड्राजेमिना, सेरेब्रल पेडुंकल, हँड ब्रेनमध्ये रोम्बेनसेफॅलॉन ज्याला म्हटलं जातं, मेटेनसेफॅलॉन त्याचे 2 पार्ट सेरेबेलम पॉन्स व्हॅरोली, मायलेनसेफॅलॉन त्याचा एक पार्ट मेडुला ऑब्लॉंगेटा. बरोबर आहे. या ज्या सर्व पुढच्या गोष्टी आहेत म्हणजे मिड ब्रेन पासून हँड ब्रेन पर्यंतच्या या पुढच्या लेक्चरमध्ये होतील. आणि मी आज पुन्हा फक्त एक पार्ट शिकवणार आहे आणि तो म्हणजे डायन्सेफॅलॉन. दॅट इज द पार्ट ऑफ फोर ब्रेन. फोर ब्रेनचा हा पार्ट आहे. हे पहा, हा पार्ट खूप महत्वाचा आहे. आपल्या सिलेबसनुसार या टप्प्यावरती किंवा ह्या डायन्सेफॅलॉनवरती आपल्याला खूप प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण पाहतो की सेरेब्रम हा ब्रेनचा सगळ्यात मोठा पार्ट आहे. तरी सुद्धा सेरेब्रमची जेवढी इन्फॉर्मेशन आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात डायन्सेफॅलॉनची इन्फॉर्मेशन आहे. आणि सेरेब्रम हा मोठा पार्ट आहे, उठून दिसतो, त्याचे पार्ट्स लवकर समजता येतात, समजून घेता येतात. डायन्सेफॅलॉनला थोड्याशा काही गोष्टी इमॅजिन करून लक्षात ठेवायला लागतात. प्रत्येक पार्ट आपल्याला डायग्राममध्ये दाखवता येतोच असं नाही. आणि त्यामुळं थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. मी असं म्हणतो वाटू शकतं. परंतु तुम्ही जर पक्कं व्यवस्थित प्लॅन करून ह्या डायन्सेफॅलॉनचे पार्ट लक्षात ठेवले तर ह्याच्यात काहीही डिफिकल्ट नाही. ज्या त्या पार्टचं फंक्शन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवता येईल. म्हणजे आजच्या अजेंड्यावरती आपल्या फक्त डायन्सेफॅलॉन आहे, थॅलॅमिनसेफॅलॉन. तरी सुद्धा याला बराचसा वेळ लागेल. ठीक आहे. तर आपण जाऊया मग. ऑल फॅक्टरी लोब झाले, फोर ब्रेनचा पार्ट, सेरेब्रम झाला आणि फोर ब्रेनचा तिसरा पार्ट म्हणजे मागच्या लेक्चरला आपण पुढे कंटिन्यू करतोय. तो म्हणजे डायन्सेफॅलॉन किंवा त्यालाच आपण थॅलॅमिनसेफॅलॉन असं म्हणतो. बरोबर आहे. ब्रेनची जर डायग्राम आपण पाहिली, ही डायग्राम आपण मागच्या वेळेला पाहिलेली असेल. पहा, आता हा ब्रेनचा सेक्शन घेतलाय, सॅजिटल सेक्शन. म्हणजे एखादा व्यक्ती या बाजूला तोंड करून उभा आहे आणि त्या व्यक्तीचा ब्रेन असा उभा कट केलेला आहे. आपल्याला माहिती आहे हा जो मेजर पार्ट बाहेरून दिसतो तो पार्ट आहे सेरेब्रम. त्याचे 2 हेमिस्फिअर असतात आणि इथं काहीतरी पार्ट आहे. पहा, हा जो पार्ट आहे मी आता डार्क करतो हा पार्ट. वी नो इट इज द कॉर्पस कॅलोझम. हा कॉर्पस कॅलोझम आहे. आडवा नर्व्ह बँड कट केल्यानंतर तुम्हाला दिसतोय. बरोबर आहे का? सी दिस इज द कॉर्पस कॅलोझम. आणि मग कॉर्टेक्स मेडुला हा सेरेब्रमच्या पार्ट असतील. या डायग्राम मध्ये जेवढा आपल्याला ग्रीन कलर मध्ये पार्ट दिसतोय ना, दिस ग्रीन कलर्ड पार्ट इज कॉल्ड ॲज डायन्सेफॅलॉन. याला डायन्सेफॅलॉन म्हणा. बरोबर आहे. मग हा कुठं असतो रे? द डायन्सेफॅलॉन इज प्रेझेंट बिलो कॉर्पस कॅलोझम. कॉर्पस कॅलोझम आपल्याला माहिती आहे 2 हेमिस्फिअरला जोडणारे आडवे नर्व्ह बँड आहेत.
आणि मग यांच्या खाली दिसतोय ग्रीन कलरचा अँड अबाउट द मिड ब्रेन, म्हणजे इथं कुठेतरी आपल्याला पुन्हा मिड ब्रेनचा पार्ट दिसणार आहे. मिड ब्रेनच्या वर आणि कॉर्पस कॅलोझोमच्या खाली या दोघांच्या मध्ये हा जो प्रोजेक्शन, हा जो पार्ट आहे ना, असे दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ डायन्सेफॅलॉन. म्हणजे या डायग्राम वरून आपल्याला फक्त तो डायन्सेफॅलॉन कुठं आहे एवढं समजून घेता येईल. म्हणजे मी ग्रीन कलरचा पोर्शन दाखवलेला संपूर्ण ग्रीन कलरचा पोर्शन दॅट इज फॉर्म फ्रॉम द डायन्सेफॅलॉन. बरोबर आहे का? आता हाच डायन्सेफॅलॉन मी थोडासा पुढं वेगळ्या कलरमध्ये दाखवतो, कारण की पुढच्या डायग्राममध्ये मला डायन्सेफॅलॉनचे पार्ट दाखवायचे. सी, आपण इमॅजिन करा वरनं सेरेब्रम आणि खाली त्याच्या आता हा बॉक्स सारखा किंवा हा पोर्शन आहे. ह्या पोर्शनमध्ये खरं तर एक कॅव्हिटी असते, एक व्हेंट्रिकल असतं. आपल्याला माहिती आहे ब्रेनमध्ये ज्या कॅव्हिटी आहेत त्यांना आपण व्हेंट्रिकल्स असं म्हणतो. टोटल 4 व्हेंट्रिकल्स असतात, लक्षात ठेवा नीट. त्यापैकी 2 व्हेंट्रिकल आहेत ना, 2 हे 2 व्हेंट्रिकल्स, पहिलं आणि दुसरं, हे कुठं असतात तर हे सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये असतात. मी पुढे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे, त्यामुळे सेरेब्रम शिकवताना काही बोललो नव्हतो. सेरेब्रल हेमिस्फिअर तरी लक्षात ठेवा, वरच्या बाजूला 2 हेमिस्फिअरमध्ये 2 व्हेंट्रिकल आहेत आणि आता डायन्सेफॅलॉनमध्ये थर्ड व्हेंट्रिकल असतं, लक्षात राहू द्या हे. आणि हे तिसरं जे व्हेंट्रिकल आहे त्याला आपण डायोसील असं म्हणतो. बरोबर आहे? म्हणजे आता एक एक गोष्टी समजून घ्या. पुढचे एक डायग्राम पहा. इथं पण पुन्हा मी डायन्सेफॅलॉन दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सी, आता मी त्याला बॉर्डर ओढून घेतो डायन्सेफॅलॉन रेड कलरची. हे पहा, या पोर्शनमध्ये तुम्हाला हा डायन्सेफॅलॉन दिसेल इथं मध्ये. आणि या डायन्सेफॅलॉनमध्ये कॅव्हिटी आहे, समजून घ्या. आतमध्ये एक पोकळी आहे. मी जेवढा गोल आता काढलेला आहे ना, जो पार्ट आता मी बॉर्डर केलेला आहे, त्याच्या आतमध्ये एक पोकळी आहे. आणि ही जी पोकळी आहे तिला आपण थर्ड व्हेंट्रिकल किंवा डायोसील असं नाव देणार आहोत. म्हणजे आपण इमॅजिन करूया थोडा वेळ की डायन्सेफॅलॉन नावाचा एक बॉक्स इथं बसलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये एक पोकळी आहे. आता तो जो बॉक्स आहे त्याचं जे रूफ आहे, म्हणजे वरची बाजू जी आहे ना, वरची बाजू मी या ठिकाणी दाखवतोय, पुन्हा रेड कलरमध्ये इथं मार्क करतो. सी, एवढा पोर्शन, हा जो पोर्शन आहे इथं मी आता ह्याला हायलाइट केला. धिस इज कॉल्ड ॲज इपिथॅलॅमस. ह्याला इपिथॅलॅमस असं म्हणूया आपण. म्हणजे आतमध्ये पोकळी असेल, त्या पोकळीची वरची बाजू, म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया त्या पोकळीचं रूफ जे आहे, छप्पर, हे इपिथॅलॅमस. इपी म्हणजे वर, थॅलॅमस म्हणून आपण सांगायचं. डायन्सेफॅलॉनमध्ये काय आहे रे? अ रूफ कॉल्ड ॲज अ इपिथॅलॅमस, कॅव्हिटी कॉल्ड ॲज अ डायोसील. बर, आता खालच्या बाजूला मी इथं खालची बाजू दाखवली, ही सी, दिस इज द लोअर पोर्शन. हा खालचा पोर्शन आहे, बरोबर आहे. फक्त रेड बॉर्डर केलेला आहे मी. आणि हा जो खालचा पोर्शन आहे, सी, दिस इज कॉल्ड ॲज अ हायपोथॅलॅमस. म्हणजे डायन्सेफॅलॉनचे पार्ट आपण समजून घ्यायला लागलो. रूफ ऑफ द डायन्सेफॅलॉन इज इपिथॅलॅमस. फ्लोअर ऑफ द डायन्सेफॅलॉन, फ्लोअर असं लिहितो मी, म्हणजे खालची बाजू. बरोबर आहे. इट इज कॉल्ड ॲज अ हायपोथॅलॅमस. आणि त्या पोकळीच्या ज्या साईड वॉल असतील ना, त्या साईड वॉलला आपण थॅलॅमी असं म्हणतो. थॅलॅमी अनेक वचन, आणि एक वचन होतं थॅलॅमस. म्हणजे इपिथॅलॅमस आणि हायपोथॅलॅमसच्या मध्ये तुम्हाला त्या पोकळीची कडेची बाजू दिसते, कारण आतमध्ये पोकळी आहे. आणि याला नाव दिले पाहिजे थॅलॅमस. म्हणजे तसाच पलीकडून एक थॅलॅमस असेल, पलीकडची बाजू पोकळीच्या. आपण एकाच साईडनं पाहतोय हा डायन्सेफॅलॉन, बरोबर आहे का? या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवता येईल डायन्सेफॅलॉन मध्ये काय काय आहे. मी असं म्हणतो, इथं लिस्ट करूया आपण. डायन्सेफॅलॉन मध्ये वरच्या बाजूला काय आहे? इपिथॅलॅमस. बरं, रूफ. डायन्सेफॅलॉन मध्ये ज्या साईड वॉल आहेत त्या साईड वॉल्सना आपण थॅलॅमी असं म्हणूया. एक बॉक्स आहे असं इमॅजिन करा ना, आणि त्याच्या जी खालच्या बाजू आहे, फ्लोअर आहे ना, दिस इज कॉल्ड ॲज हायपोथॅलॅमस. फ्लोअर इज कॉल्ड ॲज हायपोथॅलॅमस. बर, आता या सगळ्यांच्या मध्ये जी पोकळी आहे, जी कॅव्हिटी आहे, दिस कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ डायोसील. म्हणजे आता मी पुढं या 3 पार्ट बद्दल डिस्कस करणार आहे बेसिकली. एक इपिथॅलॅमस, दुसरं थॅलॅमस आणि तिसरं हायपोथॅलॅमस.
मग इपिथॅलॅमस वरती ज्या ज्या गोष्टी आहेत, इपिथॅलॅमसच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मी पहिल्यांदा सांगेल, पुन्हा थॅलॅमी बद्दल सांगेल आणि हायपोथॅलॅमस बद्दल, म्हणजे तुम्ही व्यवस्थित त्याचं डिस्ट्रीब्युशन करा. आपल्याला एक गोष्ट लक्षात आली का, डायन्सेफॅलॉन मध्ये वरची बाजू इपिथॅलॅमस, खालची बाजू हायपोथॅलॅमस, साइड वॉल थॅलॅमी आणि मध्ये पोकळी डायोसिल. एवढ्या गोष्टी लक्षात आल्या की इपिथॅलॅमसचं काय काय आहे बाबा, इपिथॅलॅमस वरती ह्या गोष्टी आहेत, त्यांची ही कामं आहेत. बरं, थॅलॅमसमध्ये त्याच्याशी रिलेटेड एवढ्या गोष्टी आहेत, त्याची ही कामं आहेत, आणि हायपोथॅलॅमसशी रिलेटेड एवढ्या गोष्टी, त्याची ही कामं. असं टप्पे करा आणि लक्षात ठेवा, डायन्सेफॅलॉन खूप इझी होऊन जाईल. बरोबर आहे का? मग आपण त्याच्यातल्या आता पहिल्या पार्टकडे जाऊया, पण पहिल्या पार्टकडे जाण्या अगोदर ह्याची थोडीशी उजळणी बघा. डायन्सेफॅलॉन, पुन्हा तीच डायग्राम इथं आहे. इट लाईज बिलो, कुठं आहे रे, खाली आहे, कशाच्या, कॉर्पस कॅलोझमच्या, अँड अबव मिड ब्रेन, कॉर्पस कॅलोझमच्या खाली आणि मिड ब्रेनच्या वर डायन्सेफॅलॉन. आता ह्याच्यात काय काय आहे, इट कंटेन्स इपिथॅलॅमस, थॅलॅमी आणि थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. मी ऑलरेडी दाखवलेले, रूफ इपिथॅलॅमस, साइडवॉल थॅलॅमस आणि डाऊनवर्ड फ्लोअर हायपोथॅलॅमस. नेक्स्ट वन, इट एनक्लोजेस अ कॅव्हिटी, ह्याच्यात कॅव्हिटी आहे, कॉल्ड एज अ डायोसिल, डायोसिल म्हणायचं, और थर्ड व्हेंट्रिकल म्हणायचं. आता लक्षात घ्या, मी आता जर म्हटलं की हिथं मध्ये पोकळी आहे डायोसिल आणि वरती दोन असतील ना, आता इकडनं एक आणि त्याच्या पलीकडून एक, दोन व्हेंट्रिकल मध्ये दोन, तर ही जी तिसरं व्हेंट्रिकल आहे, ह्या पहिल्या दोघांबरोबर एका ओपनिंगनं जोडलेलं असतं. ते ओपनिंगचा उल्लेख पुढं पण येणार आहे, तरी पण इथं लक्षात ठेवा, तिसरं व्हेंट्रिकल पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये ओपन होतं विथ द हेल्प ऑफ फोरामेन ऑफ मोनरो. बरोबर आहे? आणि म्हणून आपण म्हणणार द डायोसिल, हे जे डायोसिल आहे, इट कम्युनिकेट विथ लॅटरल व्हेंट्रिकल्स. लॅटरल व्हेंट्रिकल म्हणजे कुठलं, पहिलं आणि दुसरं, सेरेब्रम मध्ये असणार, ऑफ सेरेब्रम थ्रू अ नॅरो ओपनिंग कॉल्ड फोरामेन ऑफ मोनरो. हे नाव लक्षात ठेवायचं. म्हणजे वरच्या बाजूला दोन व्हेंट्रिकल आहेत सेरेब्रम मध्ये, लॅटरल व्हेंट्रिकल्स म्हणा, पहिलं आणि दुसरं, त्या दोघांना मिळून लॅटरल व्हेंट्रिकल्स असं म्हणूया. दोघं कॉमनली तिसऱ्यामध्ये ओपन झाले. तिसरा कशात आहे, डायन्सेफॅलॉन मध्ये. आणि जे ओपनिंग आहे दोघं याच्यामध्ये, पहिल्या दोघांच्या आणि तिसऱ्याच्या मध्ये, दॅट इज कॉल्ड द फोरामेन ऑफ मोनरो. हे नाव लक्षात ठेवा. इव्हन सीईटीला ह्याच्या अगोदर विचारलेलं आहे की पहिलं आणि दुसरं व्हेंट्रिकल तिसऱ्यामध्ये कुठल्या ओपनिंगच्या मदतीनं ओपन होतं, दॅट इज फोरामेन ऑफ मोनरो. ह्याचा उल्लेख पुन्हा आणखीन आपल्याला पुढं करायचा आहे. पुढं आणखीन हा पार्ट लक्षात येईल आपल्या. ठीक आहे, चला आपण जाऊया पुढं. आता नेक्स्ट पार्ट डायन्सेफॅलॉनचा, मी त्याला इपिथॅलॅमस असं म्हणतो. इपिथॅलॅमस. आता पुन्हा इथं या डायग्रामकडे जर थोडंसं बघितलं, इथं कुठंतरी थॅलॅमस असेल, हा इथला कुठला तरी थॅलॅमसचा पार्ट असेल, सॉरी डायन्सेफॅलॉनचा पार्ट आहे. हे जे वरती दिसतंय, अगेन इट इज कॉर्पस कॅलोझम. मी ह्याला नाव देऊन ठेवतो म्हणजे लक्षात येईल. त्याच्या खाली आता डायन्सेफॅलॉन आहे, बरोबर आहे. या डायन्सेफॅलॉनचा इपिथॅलॅमस हा जो पार्ट आहे, actually the epithalamus is the non-nervous part and it forms the roof. म्हणून म्हणतो आपण epithalamus is a non-nervous roof of diencephalon. डायन्सेफॅलॉनचं रूफ आहे, बट इट इज प्रॉपर्टी ह्याची काय आहे, इट इज नॉन नर्वस इन नेचर. आता हा जो इपिथॅलॅमस असतो ना, पुढच्या बाजूला खरं तर ब्रेन इथं खाली आलेला दिसतोय, खाली येतो असं, अँड देन इट फ्यूज विथ द पाय मॅटर टू फॉर्म एंटेरियर. याच्यापासून काय तयार होतं, एंटेरियर कोरॉइड प्लेक्सस. प्लेक्सस इज द बंच, बरोबर आहे का. म्हणजे पुढच्या बाजूला ते पाय मॅटर बरोबर फ्यूज होतो, एंटेरियर साईडला पुढे येऊन हा पाय मॅटर बरोबर फ्यूज होणार आणि त्याच्यापासून तयार होणार एंटेरियर कोरॉइड प्लेक्सस. ह्याच्या अगोदर आपण शिकलो, त्या कोरॉइड प्लेक्ससचं काम काय, तर सिक्रेशन ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. बघा, एंटेरियरली द इपिथॅलॅमस इज फिल्ड विथ कशाबरोबर, पाय मॅटर. पाय मॅटर इज द इनरमोस्ट मेनिंग टू फॉर्म एंटेरियर कोरॉइड प्लेक्सस. And we know this anterior choroid plexus it secrete CSF. ह्याचा उल्लेख आपण सुरुवातीला CSF शिकताना केला होता, बरोबर आहे का. आता त्याच्या पुढचा मुद्दा, याच्यानंतर फ्रॉम इट्स डॉर्सल वॉल इट इज कनेक्टेड टू द पिनियल स्टॉक. बॅक साइडला
हे एका ग्लँड बरोबर जोडलेलं असतं. दिस ग्लँड इज कॉल्ड द पिनियल ग्लँड. या डायग्राम मध्ये रेड एरोच्या पुढच्या बाजूला इथं दाखवलेली इथला पोर्शन आहे मध्ये, दिस इज पिनियल ग्लँड. आणि या साईडला ह्या पिनियल ग्लँड बरोबर, पिनियल ग्लँडच्या स्टॉक बरोबर इपिथॅलॅमस जोडतो. पहा, फ्रॉम डॉर्सल वॉल इट इज कनेक्टेड विथ पिनियल ग्लँड थ्रू पिनियल स्टॉक. म्हणजे आता इपिथॅलॅमसशी रिलेटेड तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा. इपिथॅलॅमस हा रूफ आहे हे तर माहितीच आहे, हे नॉन नर्वस नेचरचा आहे. पुढच्या बाजूला इपिथॅलॅमस पायमेटर बरोबर फ्यूज होऊन कोरॉइड प्लेक्सस तयार करेल आणि ते सीएसएफ सिक्रेट करेल. आणि डॉर्सल साइडला इपिथॅलॅमस पिनियल ग्लँडच्या स्टॉक बरोबर जोडलेला असेल आणि म्हणजेच पिनियल स्टॉक असं आपण म्हणतो. आता ही जी पिनियल ग्लँड आहे तिचं काम काय आहे? तिला पिनियल बॉडी असं पण नाव दिलं जातं. पहा, एकदम इनिशियल फेजला ब्रेनचा स्टडी प्रायमरी लेवलला असताना खरं तर ही जी पिनियल ग्लँड आहे ती नॉन फंक्शनल आहे, रुडिमेंटरी आहे, तिचं काही काम नाही असं कन्सिडर केलं जात होतं. बट आफ्टर डिटेल स्टडी असं लक्षात आलेलं आहे की ही जी पिनियल ग्लँड आहे ती काही हॉर्मोन सिक्रेट करते आणि त्यापैकी एक हार्मोन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ मेलॅटोनिन. हे मेलॅटोनिन हार्मोन आहे. बघा, पिनियल ग्लँड प्रोड्यूस हार्मोन कॉल्ड ॲज अ मेलॅटोनिन. खरं तर हे जे मेलॅटोनिन आहे इट इज द स्लीप इंड्युसिंग हार्मोन. मेलॅटोनिन काय करतं तर इट इंड्युसेस स्लीप इंड्युसिंग हार्मोन. बरोबर आहे का? खरं तर असं म्हटलं जातं की दिस मेलॅटोनिन कंट्रोल बायोलॉजिकल रिदम, बायोलॉजिकल क्लॉक. म्हणजे आपलं जे डे सायकल आहे ना, आपल्याला विशिष्ट अशा वेळेला झोप लागते, विशिष्ट अशी वेळ आली की जाग येते. बघा, सवयीनुसार आपल्याला ठराविक वेळेला झोप लागणारच. रात्री झाली आपली वेळ की, आणि पहाट झाली किंवा आपली जी उठण्याची वेळ आहे त्या उठण्याच्या वेळेला आपल्याला ऑटोमॅटिकली जाग येणार. आणि हे जे स्लीप सायकल जे आहे ना, दिस स्लीप सायकल इज रेग्युलेटेड बाय मेलॅटोनिन. आणि खरं तर हे मेलॅटोनिन पिनियल ग्लँडनं सिक्रेट करत असल्यामुळे पिनियल ग्लँडला काही ठिकाणी आपल्याला असं लिहिलेलं उल्लेख दिसेल तिचा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल क्लॉक. याला बायोलॉजिकल क्लॉक. अगदी अशिक्षित लोक सुद्धा फिक्स वेळेला, आपल्याला माहिती त्यांना इतक्या वेळेला उठायचं म्हटलं की त्यावेळेला ते उठतात. म्हणजे त्यांनी तो जो प्रण बांधलेला असतो ना, जुन्या काळामध्ये म्हणजे या पद्धतीनं घडीचा वापर नसतानाही लोक वेळेवर उठायचे पहाटे. बरोबर आहे. आकाशातल्या चांदण्या लक्षात ठेवायचे. ही चांदणी इथं आल्यानंतर मला उठायचंय म्हटल्यानंतर तेवढ्या सायकल त्यांची रेग्युलेट व्हायची आणि ती जी स्लीप सायकल्स आहेत ती या पिनियल ग्लँड मार्फत रेग्युलेट केली जातात आणि तिच्या सिक्रेट केलेल्या हार्मोन मार्फत, ते म्हणजे मेलॅटोनिन. खरं तर ही ग्लँड आणखीन एक हार्मोन सिक्रेट करते, त्याचं नाव आहे सिरोटोनिन आणि ते मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असतं. पण आपल्या पुस्तकात फक्त मेलॅटोनिनचा उल्लेख आहे. आणि हे स्लीप इंडोसिंग हार्मोन अँड इट इज ऑल्सो रिलेटेड टू अवर रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर. समहाऊ इट रिलेट विथ अवर रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर. झालं. डायनसेफॅलॉनचा एक पार्ट झाला, इपिथॅलॅमस. ह्याच्या दोन गोष्टी डोक्यात ठेवा. एंटेरियर कोरॉइड प्लेक्सस हा पायमेटर बरोबर एकत्र येऊन तयार झाला आणि हा इपिथॅलॅमस डॉर्सल साइडनं पिनियल ग्लँडला जोडला पिनियल स्टॉकच्या मदतीनं. आणि ती पिनियल ग्लँड मेलॅटोनिन हार्मोन सिक्रेट करते की जे स्लीप इंड्युसिंग हार्मोन आहे. क्लिअर झालं? या गोष्टी झाल्यानंतर आता डायनसेफॅलॉनचा दुसरा पार्ट म्हणजेच कुठला तर थॅलॅमस. बरोबर आहे का? हा जो थॅलॅमस आहे आपल्याला माहिती आहे, थॅलॅमस फॉर्म साइड वॉल्स ऑफ द डायनसेफॅलॉन. बरोबर आहे का? आता ज्या साइड वॉल आहेत इथं इथं स्पष्ट दिसत नाहीत, पण मी सुरुवातीलाच एक डायग्राम जी दाखवली होती सी, इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की इथं थॅलॅमस काय आहे. मी हे करून टाकतो. सी, दिस इज द साइड वॉल, थॅलॅमस. वरची बाजू इपिथॅलॅमस, खालची बाजू हायपोथॅलॅमस. बरोबर आहे का? आता थॅलॅमी फॉर्म द साइड वॉल. इमॅजिन करा माझ्यासमोर हा एक डायनसेफॅलॉन आहे. दिस इज द डायनसेफॅलॉन. ह्याची रूफला आता इपिथॅलॅमस म्हटलं आणि याच्या साइड वॉल आहेत त्या त्याला तुम्ही थॅलॅमी असं म्हणता. बरोबर आहे का? आणि मग त्या साइड वॉल तुमच्या समोर आहेत, फक्त आता त्याला काहीतरी रेषा ओढल्यामुळे त्या नीट लक्षात येत नाही. बघू आपण काय आहे ते नेमकं. म्हणजे साइड वॉल्स ऑफ द डायनसेफॅलॉन थॅलॅमी, ह्या ज्या थॅलॅमी आहेत ना, दे आर इंटरकनेक्टेड. आतमधून त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. खरं तर थॅलॅमी दे मेनली कंटेन ग्रे मॅटर. यांच्यामध्ये मेनली ग्रे मॅटर आहे. अँड द थॅलॅमी आर इंटरकनेक्टेड विथ कमिश्युअर
and that commissure is called as a habencular commissure. habencular commissure असं म्हटलं तर त्याच्या मदतीनं थॅलॅमी एकमेकांना कनेक्ट केलेल्या असतात. बरोबर आहे का? म्हणजे साइड वॉल्स इंटरनली एकमेकांना जोडल्या बाय हॅबेनक्युलर कमिशर. तुम्ही फक्त लक्षात ठेवा नर्व बँडच्या मदतीनं जोडल्या आणि त्या नर्व बँड्सना एकत्रित हॅबेनक्युलर कमिशर म्हणतात. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं की थॅलॅमी एकमेकांना कशाच्या मदतीनं जोडल्या, विथ द हेल्प ऑफ हॅबेनक्युलर कमिशर. बरोबर आहे का? आता ह्याच्यात थॅलॅमी आहेत, या थॅलॅमी ब्रेनच्या इतर पार्ट्सना जोडलेले आहेत विथ द हेल्प ऑफ नेटवर्क ऑफ फायबर्स अँड दॅट नेटवर्क इज कॉल्ड एज RAS म्हणजेच रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. बरोबर आहे का? असं म्हटलं तर डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन दे आर इंटरकनेक्टेड थ्रू थॅलॅमी. थॅलॅमी थ्रू इंटरकनेक्ट केलेले आहे. कशाच्या मदतीनं? विथ द हेल्प ऑफ नेटवर्क ऑफ फायबर्स अँड दॅट नेटवर्क इज कॉल्ड एज अ रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम असं म्हणायचं. त्याच्या मदतीनं या थॅलॅमी ब्रेनच्या इतर पार्ट्सना जोडल्या. मग दिसतात तुम्हाला हे जे ग्रीन ॲरो आहेत ना, हे सर्व ग्रीन ॲरो आपण थॅलॅमस पासून बाहेर काढलेले आहेत. म्हणजे जे ब्रेनचे सेरेब्रमचे इतर पार्ट्स आहेत वेगवेगळे त्यांच्याबरोबर जोडलेले आहेत आणि हे ग्रीन ॲरोज म्हणजेच काय आहे तर RAS रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम बनवणारे नर्व फायबर्स आहेत. बरोबर आहे का? आता यांचा काय रोल आहे? मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की सेरेब्रमचे वेगवेगळे पार्ट वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज रेग्युलेट करतात. मग आपल्या सेन्स ऑर्गन कडून येणारे जे सेन्सरी सिग्नल आहेत ते वेगवेगळ्या ब्रेनच्या पार्टला पाठवावे लागतात. हे पहा, नाक सोडलं तर नोज हा सेन्स ऑर्गन सोडला तर बाकीच्या 4 सेन्स ऑर्गन मधून जे सेन्सरी सिग्नल येतात ते पहिल्यांदा थॅलॅमस मध्ये येतात. पहिल्यांदा कुठे येतात? थॅलॅमस मध्ये. आणि थॅलॅमस मधून ह्या फायबरच्या मदतीनं ते वेगवेगळ्या ब्रेनच्या पार्टकडे पाठवले जातात. ब्रेनच्या वेगवेगळ्या पार्टकडे पाठवले जातात. समजा सेन्सेशनचा असेल तर इकडं पाठवला जाईल, ऑप्टिकचा असेल तर व्हिज्युअल एरियाला पाठवला जाईल. सेरेब्रमचे फंक्शनल एरिया बघितलं तेव्हा शिकला असाल तुम्ही. बरोबर आहे का? फक्त नाकाकडून येणारा जो सिग्नल आहे तो डायरेक्टली ऑल्फॅक्टरी लोबकडे जातो. बाकी 4 सेन्स ऑर्गन कडून येणारे सर्व सेन्सरी सिग्नल पहिल्यांदा थॅलॅमस मध्ये येतात. थॅलॅमस मध्ये सॉर्टिंग करून रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीमच्या मदतीनं ब्रेनच्या रिस्पेक्टिव्ह पार्टकडे पाठवले जातात. आणि त्यामुळे हा जो थॅलॅमस आहे ना, दिस थॅलॅमस इज कॉल्ड एज अ गेट कीपर टू सेरेब्रम. वाय इट इज कॉल्ड एज अ गेट कीपर? तो गेट कीपर सारखाच आहे. पहिल्यांदा सगळे सिग्नल त्याच्यापाशी येतात. बरोबर? एखाद्या मोठ्या सोसायटीच्या गेटवर जसा गेट कीपर असतो आणि मग आलेल्या प्रत्येकाला तो विचारतो कुठं जायचंय आणि मग त्यानं सांगितलेल्या पत्त्याकडे तो त्यांना दिशा देतो. तसा हा थॅलॅमस गेट कीपर आहे. बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट कडून सेन्सरी सिग्नल येतात ब्रेनच्या वेगवेगळ्या पार्टकडे जाण्यासाठी, पण पहिल्यांदा ते थॅलॅमस मध्ये येतात आणि मग थॅलॅमसला विचारतात मी कुठं जाऊ. थॅलॅमस त्यांना वेगवेगळ्या सेरेब्रमच्या पार्टकडे सेंड करतो आणि सेंड करण्यासाठी फायबरचं जे नेटवर्क आहे त्यालाच आपण RAS रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम म्हणायचं. ह्या सेन्सरी सिग्नल थॅलॅमस मध्ये सॉर्ट आउट केल्या जातात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ रिले सेंटर फॉर सेन्सरी सिग्नल्स. बरोबर आहे? मग कुठले सेन्सरी सिग्नल फक्त इथं जात नाहीत तर एक्सेप्ट ऑल फॅक्टरी. ऑल फॅक्टरी सोडून सर्व सिग्नल्स पहिल्यांदा थॅलॅमस मध्ये जातात अँड देन दे आर सेंड टू द रिस्पेक्टिव्ह पार्ट ऑफ द सेरेब्रम. बरोबर आहे का? ही नेटवर्क किंवा हे जे नेटवर्क आहे ते लक्षात ठेवा डायन्सेफॅलॉन पासून निघालेले आहे. आणि मग आता त्या गोष्टी लक्षात घ्या. पुन्हा तीच डायग्राम आपल्याला इथं RAS दिसतंय. बरोबर आहे का? बघा, द थॅलॅमी दे फॉर्म लॅटरल थिक वॉल्स ऑफ डायन्सेफॅलॉन. तिथून आपण सुरुवात करतो. इपिथॅलॅमस झाल्यानंतर थॅलॅमी पासून लॅटरल थिक वॉल तयार झाल्या डायन्सेफॅलॉनच्या. दे मेनली कंटेन ग्रे मॅटर. त्यांच्यामध्ये मुख्य करून ग्रे मॅटरच आहे. देन द थॅलॅमी आर इंटरकनेक्टेड बाय कमिश्युअर नर्व बँड्स कॉल्ड एज हॅबेनक्युलर कमिश्युअर. याच्या मदतीने त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. देन डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन. लक्षात घ्या, ब्रेनचे वेगवेगळे पार्ट दे आर इंटरकनेक्टेड बाय RAS. RAS इज रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम थ्रू थॅलॅमी. म्हणजे हे फायबर्स फायनली थॅलॅमस मध्येच येतात. बरोबर आहे का?
आता ह्याच्यात थॅलॅमी आहेत ना, दिस थॅलॅमी इट इज कॉल्ड एज अ रिले सेंटर. थॅलॅमस इज कॉल्ड एज अ रिले सेंटर ॲज इट ट्रान्समिट ऑल सेन्सरी इम्पल्सेस टू सेरेब्रम. सर्व सेन्सरी इम्पल्स थॅलॅमी मधून जातात सेरेब्रमकडे, पण कुठले सोडून? एक्सेप्ट ऑल फॅक्टरी. ऑल फॅक्टरी सोडून बाकीचे सर्व सिग्नल्स हे थॅलॅमस मध्ये येतात आणि थॅलॅमस मग सेरेब्रमला पाठवून देतो. बघा, तुम्हाला इथे एक सेन्स ऑर्गन दाखवलंय उदाहरण म्हणून. आय, डोळा दिसतोय. व्हिज्युअल इम्पल्सेस ह्याच्यातून जातात, ते पहिल्यांदा थॅलॅमस मध्ये आणि मग ते माघारी इथं व्हिजनचा एरिया जो ऑक्सिपिटल लोबवरती आहे तिथं पाठवले जातील. बरोबर आहे का? आता हा पार्ट झाल्यानंतर म्हणजे थॅलॅमस झाल्यानंतर मी पुन्हा एकदा व्हेंट्रिकल्स कडे येतो. ब्रेन मध्ये टोटल 4 व्हेंट्रिकल्स आहेत, तुम्हाला माहितीच आहे. बघा, हे 4 व्हेंट्रिकल आपल्या पुस्तकात ही डायग्राम दिलेली आहे. आता हा जो सेक्शन आहे ना, दिस इज अ सजायटल सेक्शन. सजायटल सेक्शन. आणि हा जो आहे लॅटरली घेतलेला आहे. बघा, तुमच्याकडे एखादा व्यक्ती उभा आहे चेहरा करून आणि त्याचा ब्रेन तुम्ही असा कट केला. वरती हेमिस्फिअर होते, त्या हेमिस्फिअर मधले 2 व्हेंट्रिकल दिसले, त्यांना म्हणा लॅटरल व्हेंट्रिकल. आपल्याला प्रश्न असा सेपरेट विचारला जाऊ शकतो, डिस्क्राइब ब्रेन व्हेंट्रिकल्स. तेव्हा तुम्ही सांगायचं ब्रेन व्हेंट्रिकल्स आर द कॅव्हिटीज प्रेझेंट इनसाइड ब्रेन. पुन्हा सांगायचं देअर आर टोटल 4 व्हेंट्रिकल्स. कुठं आहेत रे? फर्स्ट 2 व्हेंट्रिकल, पहिला आणि दुसरा, दे आर कॉल्ड एज लॅटरल व्हेंट्रिकल्स प्रेझेंट इन सेरेब्रल हेमिस्फिअर. एका हेमिस्फिअर मध्ये एक, दुसऱ्या हेमिस्फिअर मध्ये एक. हे 2 कर्व्ड जे दिसतात ते लॅटरल व्हेंट्रिकल आहे. देन these 2 lateral ventricles open in third ventricle. कशाच्या मदतीने? मगाचं नाव सांगितलं होतं मी, फोरामेन ऑफ मोनरो, ह्याच्या मदतीनं. आणि तिसरं व्हेंट्रिकल कुठे आहे रे? डायन्सेफेलॉन मध्ये, थर्ड व्हेंट्रिकल इथं दिसते. बरोबर आहे. आता तिसरं व्हेंट्रिकल चौथ्यात ओपन झालंय. आता इथं चौथं दिसते खाली पोकळी. हे जे चौथं व्हेंट्रिकल आहे इट इज कॉल्ड एज अ मेटासील. आणि हे कुठं आहे? तर मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये, म्हणजे हाइंड ब्रेनचा पार्ट. मी आणखीन शिकवला नाही, त्याच्यात आहे. बरोबर आहे का? आणि मग तिसऱ्या आणि चौथ्याच्या मध्ये एक अशी ट्यूब असते, नॅरो कॅनल असते, तिचं नाव आहे सेरेब्रल ॲक्वेडक्ट और डक्ट ऑफ सिल्व्हियस असं पण म्हणतो आपण त्याला. डक्ट ऑफ सिल्व्हियस ही कसली डक्ट आहे? इट इज द नॅरो डक्ट दॅट पास थ्रू द मिड ब्रेन. आता मिड ब्रेन मधून घुसणारे हाइंड ब्रेन मध्ये, कारण चौथं व्हेंट्रिकल हे हाइंड ब्रेन मध्ये आहे, मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये, त्याच्यात ओपन होणार आहे. हे पाहिजे लॅटरल व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसतंय. हे 2 व्हेंट्रिकल्स, इकडे एक आणि अलीकडे एक, मध्ये दोघांच्या इथं तिसरं व्हेंट्रिकल दिसायला लागले. आणि मग हे इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन म्हणजे फोरामेन ऑफ मोनोरोतून हे ओपन झालेलं दिसतंय. बरोबर आहे का? इथं. आणि हे तिसरं व्हेंट्रिकल आता इथल्या चौथ्या व्हेंट्रिकल मध्ये ओपन झालंय. आणि हिला आपण सेरेब्रल ॲक्वेडक्ट किंवा डक्ट ऑफ सिल्व्हियस या नावानं ओळखतो. बरोबर आहे का? ही व्हेंट्रिकल्स पुढं पहा. इथं पण तुम्हाला व्हेंट्रिकल दिसतील. हे फेंट ब्ल्यू कलर मध्ये पहिलं जे वरचं दिसतंय ते एक लॅटरल व्हेंट्रिकल, ह्याच्या पलीकडून दुसरं असेल, कारण आता चेहरा व्यक्तीचा इथं आहे. ग्रीन कलर मध्ये दिसतंय तिसरं व्हेंट्रिकल. हे पहा, पहिलं आणि दुसरं तिसऱ्यात ओपन होतील. तिसरं इथं असेल मेटासिल मध्ये, सॉरी डायन्सेफेलॉन मध्ये. आणि हिथून एक अशी डक्ट जाते, मी आता रेड लाईन ओढतो, ही खाली जाते अशी. हिला आपण सेरेब्रल ॲक्वेडक्ट किंवा सेरेब्रल डक्ट ऑफ सिल्व्हियस म्हणायचं. आणि इथं खाली दिसतंय ते 4th व्हेंट्रिकल, पुन्हा ग्रीन कलर मध्ये, मेडुला ऑब्लॉंगेटा. असे 4 व्हेंट्रिकल्स आहेत. इंटरनली इपिंडायमल सेल्स लाईन केले असतात आणि आतमध्ये CSF भरलेला असतो. आणि म्हणून पुन्हा डायन्सेफेलॉन कंटेन अ नॅरो कॅव्हिटी कॉल्ड थर्ड व्हेंट्रिकल ऑर डायोसिल, इथं आतमध्ये, हे ग्रीन कलरच्या आत. नेक्स्ट, अँटेरियरली डायोसिल इज कनेक्टेड टू लॅटरल व्हेंट्रिकल. पुढच्या बाजूला डायोसिल लॅटरल व्हेंट्रिकल बरोबर कनेक्ट केला आहे बाय सिंगल ओपनिंग, अँड दिस सिंगल ओपनिंग इज कॉल्ड एज अ फोरामेन ऑफ मोनरो. बरोबर आहे. पोस्टेरियरली, बॅक साईडला, हाउएव्हर पोस्टेरियरली इट इज कनेक्टेड विथ 4th व्हेंट्रिकल और मेटासिल बाय नॅरो डक्ट ऑफ सिल्व्हियस और आयटर. मेटासिल कुठं आहे रे? इन मेडुला ऑब्लॉंगेटा. हे मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये मेटासिल किंवा 4th व्हेंट्रिकल आपल्याला दिसेल. बरोबर आहे का? असा हा डायन्सेफेलॉन मधला कॅव्हिटीचा पार्ट डायोसिल, की जो CSF न भरलेला आहे. आतापर्यंत आपण काय काय डिस्कस केलं? पण डायन्सेफेलॉनचा इपिथॅलॅमस जाणून घेतला, साइड वॉल बद्दल माहिती शिकलो, थॅलॅमी आणि RAS साइड वॉलशी रिलेटेड असणारी.
आणि आतमधली कॅव्हिटी पण शिकलो, डायोसिल. वरती लॅटरल व्हेंट्रिकलला जोडली, खाली मेटासिलला जोडली. कशाच्या मदतीनं काय हे लक्षात ठेवा. मग आता डायनसेफॅलॉनचा शेवटचा पार्ट राहतो. अँड दिस लास्ट पार्ट ऑफ द डायनसेफॅलॉन इज कॉल्ड ॲज अ हायपोथॅलॅमस. पुन्हा पहिल्यांदा दाखवलेली डायग्राम बघा. इथं वरचा पोर्शन रूफ इपिथॅलॅमस, साइड वॉल थॅलॅमी, आणि आता रेड कलरनं मी बॉर्डर केलेला खालचा या ठिकाणचा हा जो पोर्शन असेल इथं सी, दिस पोर्शन म्हणजे फ्लोर ऑफ द डायनसेफॅलॉन, इट इज कॉल्ड ॲज अ हायपोथॅलॅमस. अतिशय महत्वाचा पोर्शन आहे. खूप सारी कामं हा करतो, बरोबर आहे का? आणि त्यामुळं आता एक एक पार्ट लक्षात घ्या. दिस हायपोथॅलॅमस इट फॉर्म फ्लोर ऑफ द डायनसेफॅलॉन. डायनसेफॅलॉनचा फ्लोर आहे, बरोबर आहे का? आता जो हायपोथॅलॅमस आहे इट इज सप्लाइड विथ ब्लड व्हेसल, आणि त्या ब्लड व्हेसलचं नाव आहे हायपोफायसियल पोर्टल व्हेन. सर्क्युलेशन शिकत असताना आपण शिकलो पोर्टल व्हेन ही अशी व्हेन असते की जी दोन वेगवेगळ्या ऑर्गन मध्ये रन होते, त्याच्यात हर्ट नसतं. हर्ट सोडून दुसऱ्या दोन ऑर्गन मध्ये. जनरली रूल असा आहे, एखाद्या ऑर्गन मधून जेव्हा व्हेन बाहेर येते तेव्हा ती इतर व्हेनला फ्यूज होते आणि डायरेक्टली हर्ट मध्ये ओपन होते, दुसऱ्या कुठल्या ऑर्गन मध्ये घुसत नाही, तिथं रक्त देत नाही. पण पोर्टल व्हेन ह्या अशा व्हेन असतात की तो एखाद्या ऑर्गन मधून निघाली डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन की हर्ट कडे येण्याच्या ऐवजी तिसऱ्या ऑर्गन मध्ये जाते आणि पुन्हा त्या ऑर्गन मधून हर्ट कडे येते. मग तसंच ह्या हायपोथॅलॅमसला एक नर्व आहे, सॉरी एक व्हेसल आहे, एक व्हेन आहे, तिला आपण हायपोथॅलॅमो हायपोफायसियल पोर्टल व्हेन असं म्हणतो. सोपं आहे. हायपोथॅलॅमो म्हणजे हायपोथॅलॅमस, हायपोफायसियल म्हणजे पिच्युटरी. हायपोथॅलॅमस आणि पिच्युटरी ह्या दोघांना एकमेकांशी जोडणारी ती ब्लड व्हेसल आहे, बरोबर आहे का? हा जो म्हणून आपण म्हणतो इट इज सप्लाइड विथ ब्लड व्हेसल कॉल्ड ॲज अ हायपोथॅलॅमो हायपोफायसियल पोर्टल व्हेन. आणखीन एक महत्वाचं, हा जो हायपोथॅलॅमस आहे इट कंटेन्स सम न्यूक्लियाय. वी नो न्यूक्लियाय आर द मासेस ऑफ ग्रे मॅटर इन व्हाईट मॅटर. या न्यूक्लियायला आपण हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय असं म्हणणार. हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय, दे आर प्रेझेंट इन हायपोथॅलॅमस, बरोबर आहे. या हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय मध्ये काही महत्वाच्या सेल आहेत, त्यांना आपण न्यूरोसिक्रिटरी सेल्स असं म्हणतो. आणि या न्यूरोसिक्रिटरी सेल अतिशय महत्वाची दोन हार्मोन तयार करतात आणि ती हार्मोन पिच्युटरी ग्लॅंडला पाठवून देतात, आणि ती हार्मोन्स म्हणजे ऑक्सिटोसिन आणि ADH. हे पहा, मी काही गोष्टी लक्षात ठेवायला सांगतो. समजा आता इथं पहा, ही एक डायग्राम काढतो मी. या ठिकाणी सपोज हा ब्रेन आहे आणि आता इथं आपल्याला हा हायपोथॅलॅमस भेटलाय. हा सपोज दिस इज एन हायपोथॅलॅमस. हा हायपोथॅलॅमस असाच पुढे कंटिन्यू होतो आणि एका ग्लँडला चिटकतो, आणि ती जी ग्लँड आहे इथे मी दाखवलेली, दिस ग्लँड इज कॉल्ड एज अ पिच्युटरी. इनफॅक्ट हायपोथॅलॅमसचाच पार्ट असा खाली जातो आणि पिच्युटरी ग्लँड तयार करतो. या डायग्राम मध्ये पण इथं तुम्हाला पिच्युटरी ग्लँड दिसते, मी रेड केली आता. ही पिच्युटरी ग्लँड आणि वरती ते हायपोथॅलॅमसला जोडलेली आहे. आणि मग हायपोथॅलॅमस मधून एक रक्तवाहिनी पिच्युटरी ग्लँडला आली, तिचं नाव मग शिकवलं मी, हायपोथॅलॅमो हायपोफायसियल पोर्टल व्हेन. तसं या हायपोथॅलॅमस मध्ये काही न्यूरोसिक्रिटरी सेल आहेत आणि या न्यूरोसिक्रिटरी सेलचे फायबर असेच पिच्युटरी ग्लँड मध्ये येतात, ती हार्मोन घेऊन येतात. त्या हार्मोनची नावं मी आता सांगितली. एकाचं नाव आहे ऑक्सिटोसिन आणि दुसऱ्याचं नाव आहे व्हॅसोप्रेसिन. व्हॅसोप्रेसिनला आपण ADH असं म्हणतो. मागच्या वर्षी एक्सक्रिशन मध्ये ह्याचा रोल आला होता. अँटी डायुरेटिक हार्मोन, युरिन फॉर्मेशनची प्रोसेस रेग्युलेट करण्यामध्ये अतिशय महत्वाचा रोल आहे. आणि लक्षात घ्या, ही दोन्ही हार्मोन पिच्युटरी ग्लँड मधून सिक्रिट होतात, पण हायपोथॅलॅमस मधल्या न्यूक्लियाय मध्ये तयार केले जातात. या सर्व गोष्टी पुढे पिच्युटरी ग्लँड शिकवताना डिटेलमध्ये येणार आहेत, फक्त इथं थोडक्यात असू द्या लक्षात, बरोबर आहे का? आणि मग त्या पद्धतीनं ही हार्मोन्स तयार करून इथं खाली आणून ठेवली जातात. हा मुद्दा लक्षात घ्या. रिवाइज करूया एकदा. हायपोथॅलॅमस इट फॉर्म फ्लोर ऑफ डायनसेफॅलॉन. डायनसेफॅलॉनचा फ्लोर आहे. इट इज सप्लाइड विथ ब्लड व्हेसल कॉल्ड ॲज अ हायपोथॅलॅमो हायपोफायसियल पोर्टल व्हेन.
बरोबर आहे. नेक्स्ट, हायपोथॅलॅमस अल्सो कंटेन हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय. हायपोथॅलॅमस मध्ये हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय असतात आणि या ज्या हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय आहेत त्यांच्यात न्यूरोसिक्रिटरी सेल्स आहेत. बरं, विथ न्यूरोसिक्रिटरी सेल्स. बरोबर आहे. या न्यूरोसिक्रिटरी सेल्स दे सिक्रिट हार्मोन कॉल्ड एज ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन म्हणजेच ADH आणि ते पिच्युटरी ग्लँड मध्ये स्टोअर केलं जातं. बरोबर आहे. हा जो हायपोथॅलॅमस आहे, ऍक्च्युअली द हायपोथॅलॅमस इज कन्सिडर्ड ॲज अ लिंक बिटवीन नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम. कारण हायपोथॅलॅमस अतिशय महत्वाचे हार्मोन पण सिक्रिट करतो की जे पिच्युटरी ग्लँडला रेग्युलेट करतात. पुढे येणारच आहे आपण. पिच्युटरी ग्लँडला रेग्युलेट करणारा हा पार्ट आहे. बरोबर आहे. आणि याच्या व्यतिरिक्त या हायपोथॅलॅमसची कामं काय काय आहेत आपण जाणून घेऊया. हायपोथॅलॅमस इट इज द लिंक बिटवीन नर्वस अँड एंडोक्राइन सिस्टीम. या दोघांमधली लिंक आहे. अँड इट कंटेन मेनी हायर सेंटर्स फॉर एंडोक्राइन सिस्टीम. एंडोक्राइन सिस्टीम रेग्युलेट करण्यासाठी काही हायर सेंटर्स आहेत. आता ह्याच्या पुढं हायपोथॅलॅमसची काही फंक्शन्स आपण लक्षात घेऊया. मी पुढं आणखीन फंक्शनच सांगत राहणार आहे. इट मीन्स हायपोथॅलॅमस म्हणजे कोण? हायपोथॅलॅमस. आता काय काय रेग्युलेट करतो बघा. हायपोथॅलॅमस मध्ये अनेक सेंटर्स आहेत आणि बॉडीतल्या अनेक ऍक्टिव्हिटीज रेग्युलेट करतात. हायपोथॅलॅमस रेग्युलेट हार्ट रेट, देन इट रेग्युलेट रेस्पिरेशन काही प्रमाणात. हीच कामं मेडुला ऑब्लॉंगेटा आपण रेग्युलेट करतो पण थोडक्यात. इट रेग्युलेट ब्लड प्रेशर, इट रेग्युलेट बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करतो. देन वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स म्हणजेच आपण ऑस्मो रेग्युलेशन असं म्हणूया. शरीरातला आयन आणि पाण्याचा बॅलन्स मेंटेन करतो. बरोबर आहे का? ही कामं या हायपोथॅलॅमसला विच इज द फ्लोर ऑफ डायन्सेफॅलॉन. या हायपोथॅलॅमस मध्ये आणखीन काही महत्वाचे सेंटर्स आहेत पहा. अँड दीज आर द सेंटर्स फॉर, पहिला मुद्दा हंगर, भूक लागण्यासाठीचं सेंटर आहे. थर्स्ट, तहान लागण्याचं सेंटर आहे. कारण रक्तात शरीरात पाण्याचं प्रमाण किती, इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण किती, फूड कंपोनंटचं प्रमाण किती, या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करतात. थोडक्यात हायपोथॅलॅमस इज द सेंटर फॉर होमिओस्टॅसिस. कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट मेंटेन करणारे हे सेंटर आहे. इट ऑल्सो रेग्युलेट स्लीप, किती प्रमाणात झोपावं. फटीग, मसल फटीग रेग्युलेट केलं जातं. देन सॅटिटी सेंटर, आपण जेवण केल्यानंतर जेव्हा समाधान भेटतं की आता मला जेवायचं नाही बस, सॅटिटी, सॅटिस्फॅक्शन, हे सॅटिटी सेंटर सुद्धा हायपोथॅलॅमस मध्ये आहे. म्हणजे आपण किती प्रमाणात खावं या गोष्टींवरती ह्याचा कंट्रोल राहतो. अँड देन सिक्रिशन ऑफ ग्लँड्स ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन. अन्ननलिकेच्या भिंतीमध्ये ज्या ग्लँड आहेत त्यांचं सिक्रिशन पण हा रेग्युलेट करतो. कुठला पार्ट? हायपोथॅलॅमस. बघा, अगोदरची काही फंक्शन्स प्लस ही फंक्शन. आता आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे. हा जो हायपोथॅलॅमस आहे ना पहा, इट रेग्युलेट पिच्युटरी ग्लँड. तिचं फंक्शन रेग्युलेट करतो विथ द हेल्प ऑफ सम न्यूरो हार्मोन्स. म्हणजे हायपोथॅलॅमस मधून सिक्रेट केलेली हार्मोन्स त्याच्या मदतीनं पिच्युटरी ग्लँडचं काम रेग्युलेट करतो. पिच्युटरी ग्लँड कुठे? तर हायपोथॅलॅमसला खाली लटकतीये स्टॉकच्या मदतीनं. बरोबर आहे का? आता पुढे जाऊया. या हायपोथॅलॅमस पासूनच किंवा ह्याच्या काही कंपोनंट पासून एक सिस्टीम तयार झाली आहे. अँड दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ लिम्बिक सिस्टीम. ही लिम्बिक सिस्टीम आपल्या सिलेबसमध्ये डिटेलमध्ये नाही, फक्त लिम्बिक सिस्टीमचे पार्ट कुठले कुठले आहेत एवढं लक्षात ठेवा. इथं काहीतरी आता जो कलरफुल केलेला पोर्शन आहे ना, ह्याच्यात वर कॉर्पस कॅलोझम सोडलं तर हायपोथॅलॅमस किंवा डायन्सेफॅलॉन पासून असे खाली पार्ट आलेले, तिथं नावं दिलेत ऑल फॅक्टरी लोब, हिपोकॅम्पस. बरोबर आहे का? सॉरी, ऑल फॅक्टरी लोब नाही, अमिगडॅला, हिपोकॅम्पस असे काही पार्ट दिलेले आहेत. पुढे मॅमिलरी बॉडी येणार आहे. आणि मग हे पार्ट म्हणजे हायपोथॅलॅमस बरोबर किंवा थॅलॅमस बरोबर मिळून एक सिस्टीम तयार करतात आणि ती सिस्टीम आहे तिला आपण लिम्बिक सिस्टीम म्हणायचं. बघा आता तीच डायग्राम. अ कॉम्प्लेक्स न्यूरोनल सर्किट कॉल्ड ॲज लिम्बिक सिस्टीम इज फॉर्म्ड बाय, कशाच्या मदतीनं? हायपोथॅलॅमस अमिगडॅला.
सी वरच्या डायग्राम मध्ये सी इथला हा जो पोर्शन आहे ना, दिस इज द अमिगडाला. त्याच्या बॅक साइडला हिअर हिपोकॅम्पस. बरोबर आहे का? आणि मग अ कॉम्प्लेक्स न्यूरल सर्किट कॉल्ड द लिम्बिक सिस्टम इज फॉर्म्ड बाय द हायपोथॅलॅमस, अमिगडाला, देन पार्ट्स ऑफ इपिथॅलॅमस अँड थॅलॅमस. बरोबर आहे का? इपिथॅलॅमस, थॅलॅमस मधले काही पार्ट, हायपोथॅलॅमिक, अमिगडाला, हा अमिगडाला दिसतोय हायपोथॅलॅमस पासून निघणारा, आणि बॅक साइडचा जो पोर्शन असेल दिस इज हिपोकॅम्पस. हे एकत्र आले, फक्त यांची नावं लक्षात ठेवा, जास्त काही खोलात जायची गरज नाही. या डायग्राम मध्ये तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला. अमिगडाला, हिपोकॅम्पस, अमिगडाला हा हायपोथॅलॅमस पासूनच तयार झाला. देन डिफरंट सेंटर्स इन द डायन्सेफॅलॉन, म्हणजे थॅलॅमी आणि हायपोथॅलॅमस मध्ये हे एकत्रित येऊन काही न्यूरोनल सर्किट्स तयार करतात, त्यांना लिम्बिक सिस्टीम म्हणायचं. आणि ही लिम्बिक सिस्टीम आपली इमोशनल बिहेवियर, सेक्शुअल बिहेवियर, मोटिवेशनल बिहेवियर आणि मेमरी रेग्युलेट करण्याचं काम करते. इट अपियर्स टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इमोशनल रिॲक्शन्स, मोटिवेशनल ड्राईव्ह अँड मेमरी. कुठली? लिम्बिक सिस्टीम. बरोबर आहे का? आता त्याच्या पुढं हायपोथॅलॅमसचा जो फ्लोअर आहे, या फ्लोअर पासून इट कंटिन्यू डाऊनवर्ड. हे पहा पुन्हा मी आता इथं एक डायग्राम काढतो. सी ब्रेन, सेरेब्रम, इथं कुठेतरी आता डायन्सेफॅलॉन आला होता आणि त्याची जी फ्लोअर आहे दिस इज कॉल्ड एज हायपोथॅलॅमस. इट कंटिन्यू डाऊनवर्ड, असा डाऊनवर्ड कंटिन्यू होतो टू फॉर्म अ फनेल शेप्ड स्ट्रक्चर, अँड दिस फनेल शेप्ड स्ट्रक्चर is called as a stalk of pituitary. पिच्युटरी ग्लँडचा स्टॉक, त्याला आपण हायपोफायसियल स्टॉक असं म्हणतो. स्टॉक ऑफ द पिच्युटरी ग्लँड, हायपोफायसियल स्टॉक. आणि त्यालाच इन्फंडिब्युलम असं पण नाव दिलं जातं. म्हणून आपण म्हटलं द फ्लोर ऑफ हायपोथॅलॅमस कंटिन्यू डाऊनवर्ड, हायपोथॅलॅमस खालीच असा वाढला टू फॉर्म हायपोफायसियल स्टॉक ऑर इन्फंडिब्युलम. बरोबर आहे का? आणि मग त्याच्या मदतीने पिच्युटरी ग्लँड कनेक्ट झाली आहे. इन्फंडिब्युलम कनेक्ट इट मीन्स हायपोथॅलॅमस टू द हायपोफायसिस म्हणजेच पिच्युटरी ग्लँड, बोथ फिजिकली आणि फंक्शनली बाय सिक्रेशन ऑफ न्यूरोट्रान्समिटर्स. बरोबर आहे का? हा हायपोथॅलॅमस हायपोफायसिस बरोबर म्हणजेच पिच्युटरी ग्लँड बरोबर फिजिकली पण जोडलेला आहे, फंक्शनली पण आपल्याला जोडल्यासारखा दिसतो किंवा जोडलेला दिसतो. आणि मग हायपोथॅलॅमस पिच्युटरी ग्लँडला या पद्धतीने रेग्युलेट करेल. ठीक आहे, नेक्स्ट वन. आणखीन एक स्ट्रक्चर ऑप्टिक कायझमा. जर आपण ब्रेन असा उलटा केला, व्हेंट्रल साइडला या हायपोथॅलॅमस वरतीच आपल्याला 4 ऑप्टिक नर्व, म्हणजे ह्या नर्व्स आहेत ना, 4 ब्रांचेस आहेत ऑप्टिक नर्वच्या, एका नर्वच्या 2 ब्रांचेस, त्या एकमेकांना क्रॉस झाल्यासारख्या दिसतील. पहा इथं तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसते असं क्रॉस. बरोबर? आणि या बाजूनं इकडे एक असं हे क्रॉस. हा जो क्रॉस आहे ना, दिस क्रॉस इज कॉल्ड एज अ ऑप्टिक कायझमा. या ऑप्टिक नर्वच्या ब्रांचेस एकमेकांशी अशा इथं क्रॉस झालेल्या आपल्याला दिसतात आणि ऑप्टिक कायझमा नावाचं स्ट्रक्चर दिसतं. म्हणून मी म्हणेल द फ्लोअर or the inferior surface of hypothalamus also bear optic chiasma. What is optic chiasma? Crossing of two optic nerves. तिच्या ब्रांचेस एकमेकांबरोबर काय होतात तर क्रॉस होतात. बरोबर आहे का? आता त्याच्या पुढे आणखीन काय आहे याच्यावरती, इट कंटेन मॅमिलरी बॉडी. हे पहा हायपोथॅलॅमस पासून या पद्धतीने इथे एक प्रोजेक्शन दिसतंय फुगल्यासारखं. दिस इज मॅमिलरी बॉडी. पेअर असते या मॅमिलरी बॉडींची आणि या मॅम्युलरी बॉडी ॲक्च्युअली युनिक आहेत मॅमेलियन ब्रेनसाठी अँड रिस्पॉन्सिबल फॉर रिकलेक्टिव्ह मेमरी. म्हणजे हे पण हायपोथॅलॅमस पासूनच बनलं. म्हणजे हायपोथॅलॅमसमध्ये बॉडी टेम्परेचर, वॉटर बॅलन्स, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, हंगर, थर्स्ट या गोष्टी रेग्युलेट करणारी सेंटर आहे. प्लस हायपोथॅलॅमस पासून पिच्युटरी ग्लँडचा स्टॉक तयार झाला आणि हायपोथॅलॅमस पासून मॅम्युलरी बॉडी पण तयार झाल्या. बरोबर? ज्या त्या पार्टची फंक्शन्स डायन्सेफॅलॉन मध्ये इपिथॅलॅमस, थॅलॅमी आणि हायपोथॅलॅमस 3 पार्ट सेपरेट करायचे आणि शिकायचे. मधली कॅव्हिटी म्हणजे डायोसिन, म्हणजे आपल्याला डायन्सेफॅलॉन समजून येतो. मग पहिला ऑल्फॅक्टरी लोब झाला होता, दुसरा सेरेब्रम झाला, तिसरा डायन्सेफॅलॉन. या ठिकाणी आपला फोरब्रेन संपला. उद्याच्या लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आता आपण एकत्रित मिडब्रेन
त्याचे 2 पार्ट आणि हँड ब्रेन त्याचे 3 पार्ट हे सगळे संपणार. म्हणजे आपलं तिसऱ्या लेक्चरमध्ये ब्रेनचं स्ट्रक्चर संपेल. बरोबर आहे का? आज फोर ब्रेन संपवून आपण इथंच थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये मिड ब्रेन आणि मग हँड ब्रेन आपण शिकूया.